श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांवर देवीची कृपा बनून राहू दे ही प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. आपण सर्व उत्सुकतेने नवरात्रीची वाट पाहत आहोत, जेव्हा देवी स्वतः आपल्या भक्तांना त्यांच्या पूजेचं सेवेचं फळ प्रदान करायला प्रकट होते. आज आपण शारदीय नवरात्राबद्दल जाणून घेणार आहोत. काय विशेष सेवा केली पाहिजे, कोणत्या मंत्राची साधना करायची आहे, पूजेचे काय विधिविधान असायला पाहिजे, हे सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. त्याआधी चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. यावर्षी शारदीय नवरात्र 3 ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. गुरुवारच्या दिवशी नवरात्र आल्यामुळे देवी पालखीमधून येणार आहे आणि 11 तारखेला नवरात्र समाप्त होणार आहे. 12 तारखेला दसरा आलेला आहे. आता या नवरात्रामध्ये आपल्याला काय विधिविधान करायचे आहेत, कलशस्थापना कशी करायची आहे, अखंड ज्योत कशी लावायची आहे, घटस्थापना कशी करायची आहे, कुठली सेवा करायची आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. याशिवाय आपण जो पाठ करतो किंवा जे पारायण करतो त्याचं विशेष महत्त्व मानलं जातं. यामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं विशेष महत्त्व ठेवतो. नवरात्र हे देवीच्या भक्तांसाठी खास महत्त्वाचं असतं, कारण आपण वर्षभरात जी देवीची सेवा करतो, पूजा करतो किंवा साधना करतो त्याचं फळ आपल्याला आई नवरात्रामध्येच प्रदान करते. म्हणूनच आपण जितकी जास्तीत जास्त सेवा नवरात्रामध्ये करतो तेवढीच सेवा आपण जर का वर्षभर केली तर किती चांगलं होईल आणि देवीची कृपा आपल्यावर सदैव राहील. आता जाणून घेऊयात आपल्याला काय काय सेवा करायची आहे आणि कशी विधान करायची आहेत. नवरात्रीच्या प्रथम दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून वगैरे सगळ्या गोष्टी आटोपून घ्यायच्या आहेत. साफ स्वच्छ धुतलेली वस्त्र परिधान करून आपल्याला पूजेची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. आपल्याला घटस्थापना पूर्वेच्या दिशेला किंवा उत्तरेच्या दिशेलाच करायची आहे. त्यामुळे ज्या जाग्यावर आपल्याला घटस्थापना करायची आहे ती जागा व्यवस्थित गोमूत्राने गंगाजलाने शिंपडून साफ स्वच्छ पुसून घ्यावी. नंतर त्या जागेवर थोडंसं अत्तर लावून सुगंधित करून घ्यावं. आता रोजच्या प्रमाणे आपल्याला घरची देवपूजा आटोपून घ्यायची आहे. नवरात्राची पूजा आपल्याला गणपतीच्या पूजेपासून सुरू करायची आहे. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पाचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवीला स्नान वगैरे घालून घ्यायचं आहे, अभिषेक करायचा आहे. देवीला नवीन छान वस्त्र घालायचे आहेत, नवीन अलंकार घालायचे आहेत, छान आभूषण घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला देवघरातल्या सर्व देवांची पूजा उरकून घ्यायची आहे. आता उत्तर किंवा पूर्व दिशेला जी कुठली सोयीस्कर जागा असेल त्या जागेवर जी आपण साफ करून घेतलेली आहे त्या जागेवरती आपल्याला एक चौरंग मांडायचा आहे आणि त्याच्यावर नवीन लाल कलरचे वस्त्र पसरून टाकायचे आहेत. चौरंगावर तांदळाचे अष्टदल कमल बनवून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावर देवीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करायची आहे. जर का तुम्हाला अष्टदल कमल बनवता येत नसेल तर तुम्ही तांदळाची रासुद्धा बनवून ठेवू शकता आणि त्याच्यावरती देवीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करा. आता नवरात्रीमध्ये आपल्याला देवीबरोबरच शिवशंकरांची पूजा, मारुतीरायाची पूजा तसेच बटुक भैरवांची पूजासुद्धा केली पाहिजे, कारण ह्या सर्वांची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व असतो. म्हणून महादेवांचे आणि हनुमंतांचा फोटो असेल तर तो सुद्धा व्यवस्थित स्वच्छ साफ गंगाजल शिंपडून पुसून घ्यावे, पूजा करून घ्यावी आणि मग त्या तांदळाच्या रासेवरती आपल्याला स्थापना करायची आहे. कलशस्थापनाची घटस्थापनाचा मुहूर्त 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6:15 ते 7:22 आहे. ह्या मुहूर्तामध्येच आपल्याला घटस्थापना करायची आहे. जर का एवढ्या सकाळी आपल्याला घटस्थापना करणं शक्य नसेल तर दुसरा मुहूर्त म्हणजे 11:46 ते 12:33 आहे. या वेळेमध्ये आपण घटस्थापना करू शकतो.
दोन्ही वेळेंमध्ये कुठल्याही मुहूर्तांमध्ये आपण घटस्थापना करू शकतो. आता ही सगळी पूजा मांडून झाल्यानंतर एक तांदळाची रास अजून मांडायची आहे चौरंगाच्या शेजारी, आणि तिथे आपल्याला अखंड ज्योत लावायची आहे. तांदळाची रास किंवा तुम्ही अष्टदल कमल सुद्धा बनवू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही अखंड ज्योत लावायची आहे. अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याची सुद्धा, ज्योतीची सुद्धा आपल्याला पूजा, हळदी कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे. आता अखंड ज्योत लावताना आपल्याला त्यामध्ये तुपाचा दिवा सुद्धा आपण लावू शकतो. जर का तुम्ही तुपाचा दिवा लावला तर त्यामध्ये 2 लवंग आणि 2 इलायची जरूर टाकावी. ह्यामुळे तुमच्यावरती लक्ष्मी मातेची कृपा सदैव राहील. आता जर का तुपाचा अखंड दिवा, अखंड ज्योत लावणं शक्य नसेल तर तुम्ही तेलाची ज्योत सुद्धा लावू शकता. मग यामध्ये तुम्ही मोहरीचे किंवा तिळाचे तेल वापरले तर खूप चांगले राहील. आता काही लोकांना अखंड ज्योत लावणं सुद्धा शक्य नसतं. कामाच्या निमित्ताने, ऑफिसच्या निमित्ताने तुम्हाला बाहेर जावं लागत असेल, लक्ष द्यायला कोणी नसेल, तर तुम्ही असं सुद्धा करू शकता की सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस तुम्ही ज्योत लावू शकता. अखंड दिवा नाही तर नाही, दोन्ही वेळेस दिवे लावू शकता. मात्र जेव्हा तुम्ही देवीची सेवा कराल, साधना कराल, कुठला पाठ करायला बसेल, त्यावेळेस ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुम्ही दिवा लावूनच सेवा करायला सुरू करायची आहे. त्यानंतर आपण जेवढे श्रद्धा, भक्तिभावाने आणि विश्वासाने देवीची पूजा करू, त्याच भावाने देवीसुद्धा आपली पूजा स्वीकार करेल. त्याच्यामुळे मनामध्ये कुठलीही किंतु परंतु ठेवू नका, कुठलंही टेन्शन किंवा दडपण ठेवू नका. हे सर्व करून झाल्यानंतर आपल्याला घटस्थापना करून घ्यायची आहे. आणि हे सर्व करून झाल्यानंतर फुलं, धूप दीप दाखवून देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. आता रोजच्या सेवेमध्ये आपण नक्की काय मंत्र म्हणायचा आहे, कुठली सेवा करायची आहे, हे जाणून घेऊयात. 9 दिवसांमध्ये देवींच्या 9 स्वरूपांची पूजा केली जाते. तर प्रत्येक स्वरूपाची पूजा प्रत्येक दिवशी त्या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. आणि सर्वात आधी आपल्याला गणपतीची पूजा सुरू करायची आहे. गणपती अथर्वशीर्ष किंवा गणपतीचा ओम गम गणपते नमः या मंत्राचा जप करून पुढच्या सेवेला आपल्याला सुरू करायची आहे. ह्यामध्ये आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करायचा आहे. आणि आपल्याला खूप अडचणी असतील, खूप शत्रू असतील, तर ह्या सर्वांसाठी आपल्याला हनुमान चालीसेचा पाठ करायचा आहे. आता प्रथम दिवशी माता शैलपुत्रीचा दिवस असतो. पहिली माळ ही माता शैलपुत्री देवीची आहे. म्हणून प्रथम दिवशी आपल्याला शैलपुत्री देवीचा मंत्रजप करून घ्यायचा आहे. तसंच दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीचा दिवस असतो. म्हणून दुसऱ्या माळेला देवी ब्रह्मचारिणीचा मंत्राचा जाप करायचा आहे. असं आपल्याला 9 दिवस प्रत्येक देवीच्या स्वरूपाचा मंत्र जाप करायचा आहे आणि मगच सेवेला सुरुवात करायची आहे. आता ह्यामध्ये तुम्ही देवी सप्तशतीचा पाठ करू शकता. एका दिवशी एक पूर्ण पाठ करू शकता किंवा थोडे अध्याय करून असे 9 दिवसांमध्ये एक पारायण करू शकता. जर का तुम्हाला संस्कृत येत नसेल, तुम्हाला स्पष्ट बोलता येत नसेल किंवा आणखीन काही कारण असतील, काही वेळ नसेल तुम्हाला करायला, तर तुम्ही साधी सोपी पूजा म्हणजे सेवा म्हणजे सिद्ध कुंजिका स्तोत्र याचे 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा जितके जास्तीत जास्त आहे तितके जास्तीत जास्त पाठ करू शकता. किंवा साधी आणि सोपी सेवा म्हणजे तुम्ही स्पष्टपणे आपल्याला बोलता येणारे सोपी भाषा म्हणजे दुर्गा चालीसा याचा तुम्ही पाठ करू शकता. तुम्ही जर का ह्याचा 11 वेळा, 21 वेळा, 41 वेळा संकल्प सोडून जर का पाठ केला तर तुम्हाला इतका फायदा होईल, हे सिद्ध होईल. तुमचे दुर्गा चालीसा सिद्ध होऊन जाईल आणि प्रत्येक संकटामध्ये देवी दुर्गा, देवी जगदंबा तुमच्या पाठीशी उभी राहील. म्हणून जी कुठलीही सेवा कराल, जी कुठलीही तुम्ही सेवा घ्याल ती मनापासून करा. देवीचा नवर्ण मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या सेवा आणि मंत्र करायचे विधी झालेली आहे. आता नैवेद्य कसा दाखवायचा आहे, नैवेद्य काय दाखवायचा आहे.
तर ह्या 9 दिवसांमध्ये आपल्याला प्रत्येक दिवशी कंपल्सरी म्हणून 9 लवंगा आणि 9 बत्ताशाचा नैवेद्य दाखवायचाच आहे देवीला. आणि त्यानंतर तुमच्या सामर्थ्यानुसार जे काही मिठाई असेल, जे काही गोष्टी असतील, फळं असतील, त्याचा तुम्ही रोजच्या प्रमाणे नैवेद्य दाखवू शकता देवीला. आणि जो आपण फराळ करतो, जर का तुमचा उपवास असेल तर तुम्ही जे काही फराळ बनवाल घरामध्ये, दूध, फळे, खिचडी, भगर, रताळ्याचा, बटाट्याचा कीस, भाजी भाकरी, जी वरईची भाकरी आपण बनवतो, भोपळ्याची भाजी जी आपण बनवतो, लाल भोपळ्याची, भेंडीची भाजी जी बनवतो उपवासाची, ह्या सर्व गोष्टींचा पहिला देवीला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे आणि मग तो स्वतः खायचा आहे. त्याच्या आधी स्वतः खायचा नाही आहे. याशिवाय देवीला विड्याचं पान आणि तांबूल अतिशय प्रिय आहे. याचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. रोज नाही दाखवलं तर कमीत कमी अष्टमीच्या दिवशी तरी तुम्ही तांबूल किंवा विड्याच्या पानाचं नैवेद्य देवीला दाखवू शकता. 9व्या दिवशी आपल्याला 9व्या माळेला देवीला प्रार्थना करायची आहे की हे आई, मी ह्या नवरात्रीची जी काही पूजा केलेली आहे, सेवा केलेली आहे, ती तू कृपा करून स्वीकार कर आणि माझ्याकडनं जी कळत नकळत जी काही चूक झालेली आहे, भूल झालेली आहे, त्यासाठी क्षमा कर, पोटात घाल सर्व चुका, अशी प्रार्थना करून मला भरभरून यश दे, अशी प्रार्थना करून देवीला पाणी असलेला नारळ अर्पण करायचा आहे. तसेच देवीला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे आई जगदंबे, तू माझ्या घरी मा कालीच्या रूपात येऊन आमचे सर्व रोग तसेच सर्व प्रकारचे भय दूर कर. हे आई जगदंबे, तू आमच्या घरी लक्ष्मीच्या रूपाने येऊन आमचे भरभराट कर, आम्हाला खूप धनधान्य प्रदान कर, आमच्या घरात सुख शांती समृद्धी नांदू देत. हे आई जगदंबे, तू आमच्या घरात सरस्वतीच्या रूपात येऊन आम्हाला चांगली बुद्धी चांगली विद्या प्रदान कर आणि आम्हाला सत्कर्मावर चालण्याची प्रेरणा दे. असे सर्व गोष्टी बोलून आपल्याला देवीची प्रार्थना करायची आहे. आता अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी तुम्हाला देवीच्या मंदिरात जायचं आहे. नवरात्रामध्ये 9 दिवसामध्ये तुम्ही अगदी कधीही देवीच्या मंदिरात जाऊ शकता ओटी भरण्यासाठी. आणि घरी देखील आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. खणा नारळाने, तसेच साडी असेल तर साडी चोळीने तुम्ही ओटी भरू शकता. 16 शृंगारचं सामान असतं, बांगड्या, काजळ, जे काही आपण वापरतो, कानातले वगैरे सर्व देवीला अगदी प्रेमाने आणायचं आहे आणि त्याची ओटी भरायची आहे देवीला. मेहंदी, अलता वगैरे सगळ्या वस्तूंचा आपल्याला ओटी भरायची आहे आणि ती ओटी घरामध्येच ठेवायची आहे. मात्र आपण जी ओटी घरामध्ये भरतो ना आईची, ती बाहेर कोणाला द्यायची नाही आहे. त्या 16 शृंगाराच्या गोष्टी फक्त आपणच वापरायच्या आहेत, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. आणि मंदिरात जे जाऊ आपण त्या दुसऱ्या गोष्टी एक सेपरेट ओटी बनवून घेऊन जायची आहे. खणा नारळाची, चोळीची, साडीची आणि 16 शृंगाराच्या सामानाची. पेढ्या आपल्याला घेऊन जायच्या आहेत प्रसादासाठी देवीला. केळी आवडतात, तुम्ही केळीही घेऊन जाऊ शकता. गजरा, वेणी ह्या गोष्टी, तांबूल किंवा विड्याचं पान जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही देवीसाठी बनवून घेऊन जाऊ शकता. ह्या सर्व गोष्टी घेऊन जाऊन आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. आणि 8व्या म्हणजेच अष्टमीच्या किंवा नवमीच्या दिवशी तुम्ही कन्यापूजन करू शकता, सवाष्ण जेव घालू शकता, म्हणजे तुमच्या नवरात्राची पूजा सेवा संपूर्ण होईल. तर आजसाठी एवढेच. व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर कृपया एक लाईक नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.